भरले ढेमसे पहा किती सुंदर झाले आहे. हे भरले ढेमसे, मसाल्याचे ढेमसे पहा किती. नमस्कार, राधा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला हे ढेमशाची भाजी करून दाखवणार आहे. हे ढेमसे आहे, हे मी आणलेले आहे. याची भाजी करून दाखवणार आहे मी. तर पहा, आता मी हे धुवून घेणार आहे आणि धुतल्यावर मग आपण त्याचा मसाला तयार करणार आहे. पहा, मी तुम्हाला कोणती भाजी आणली का आधी धुवून घ्यायची. हिरवा भाजीपाला असो कोणताही असो, आधी धुवून घ्यायचा, नंतर कापायचा तो. तर हे पहा, हे मी धुवून घेत आहे. खूप छान भाजी होते. मसाल्याचे करणार आहे मी. भरले वांगे, भरले कारले, तसं मी आज हे भरले ढेमसे करणार आहे. पहा, तुम्ही करून पहा, तुम्ही पण एक वेळा करून पहा. हे खूप छान होते याची भाजी. तर मी आधी आहे ना मसाला तयार करून घेणार आहे, नंतर मग आपण हे ढेमशाची हे प्रोसेस करू. तर त्याच्यासाठी मी घेतलेला आहे हे पहा, हे कांदे भरपूर घेतलेले आहे. कांदे भाजायला लागते आपल्याला. तर कांदे घेतलेले आहे, खोबरं घेतलेले आहे, मीठ, तिखट आणि हे कोथिंबीर, सांबार, मोहरी, हळद, हिंग घेतलेला आहे, जिरा आहे आणि आलं घेतलेलं आहे. हे धने आहे आणि हे खाकस आहे. खाकस पण घेतली पाहिजे, हे चांगलं असते याच्यासाठी आणि छान भाजी होते. आणि खोबरं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. आता मी याचा मसाला तयार करून घेणार आहे. मसाला तयार केल्यावर मग आपण हे जे ढेमसे आहे ते तयार करणार आहे. तर पहा, आपण मसाला तयार करून घेणार आहे. ह्याच्यासाठी गॅस चालू करणार आहे मी आता. खूप छान होते भाजी ढेमशाची. पहा, हे आधी मी मसाला भाजून घेणार आहे. थोडेसे हे आहे ना, आलं लसण पण थोडं थोडं भाजून घ्यायचं. आलं लसूण भाजून घेणार आहे मी. नंतर याच्यात जिरं टाकायचं, थोडस हे होऊ द्यायचं. नंतर मग याच्यात जिरं टाकायचं, थोडी जास्त नाही, म्हणजे हे नंतर बाकी मसाल्यामध्ये पण होत हे मसाल्यासोबत, म्हणून आपण जास्त नाही भाजायचं आहे, थोडं थोडं भाजायचं आहे. आता मी याच्यात जिरं टाकलेलं आहे. मोहरी आपण जेव्हा फोडणी देऊ तेव्हा आपण मोहरी टाकू. आता सध्या आपण हे आलं लसण आणि हे खाकस लवकर होते म्हणून आपण खाकस नंतर टाकायची. हे खाकस टाकणार आहे याच्यात. आणि हे खोबरं लवकर होते म्हणून मी खोबरं नंतर टाकते. पहा, खूप छान भाजी होते. तुम्ही एक वेळा करून पहा. ढेमशाची भाजी खूप सुंदर होते. आणि हे आता आपण काढून घेणार आहे. हे पहा, लवकर होते म्हणून मी हे कमी केलेलं आहे. आणि हे झाल्यावर मग आपण कांदा भाजणार आहे थोडा. हे थोडं लालसर आपण खोबरं लालसर होऊ द्यायचं, म्हणजे भाजीला पण छान रंग येते.
म्हणून आपण खोबरं थोडं असं लालसर होऊ द्यायचं. आणि याच्यात आपण आता धने टाकणार आहे भाजायला. हे धने याच्या सोबत होऊ द्यायचं. हे पहा, खूप सुंदर भाजी होते. पहा, करून पहा तुम्ही. मी केली म्हणजे तुम्ही करूनच पहा, खाऊन पहा. जसे आपण कारले भरून करतो ना, कारले आहे, वांगे आहे, भरले कारले पण मी केलेले आहे. पहा तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये. तर भरले कारले, नंतर आता हे भरले ढेमशे, भेंडी, भरली भेंडी, ते पण खूप छान होते. तर तुम्ही हे असं, आता हे आहे ना, हे झाल्यावर आपण थोडं थंड होऊ द्यायचं आहे. आणि थंड झाल्यावर मग आपण हे काढणार आहे मिक्सरमध्ये. तोपर्यंत आपण कांदा होऊ देऊ, कांदा भाजून घेऊ. पहा, मसाला होत आहे आता. याच्यात आता आपण कांदे भाजून घेऊ. हे आता काढून घेऊ आपण. थोडं अजून होऊ द्यायचं आहे, थोडं व्हायचं आहे. म्हणजे हा आपण जास्त भाजून घेतला ना, तर आपल्याला मसाला जास्त वेळपर्यंत भाजावं नाही लागत, मसाला लवकर होते. चला, आता आपण हे काढून घेऊ. ठीक आहे, हे पहा, आता आपण काढला आहे. आता याच्यात आपण खोबरं भाजून घेऊ. हे काढल्यावर याच्यातच आपण खोबरं भाजून घेणार आहे. पहा, मसाला छान झालेला आहे. खोबरं लवकर लाल होते ना, म्हणून आपण लवकरच काढून घेतलेलं आहे. ते मग भाजीला चव येणार नाही, जळून जाईल, म्हणून आपण हे लवकर काढून घेतलेलं आहे. हे पहा, आपलं खोबरं झालेलं आहे. आता खोबरं, याच्यात खोबरं आहे आणि खाकस आहे, धने आहे आणि आलं आहे, लसण आहे. हे झालेलं आहे. आता आपण कांदा भाजून घेणार आहे आणि हे मिक्सरमध्ये काढून घ्यायचं. ते पहा, काढला. आता मी कांदा भाजत आहे. पहा, कांदा होत आहे. तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये हे वाटण काढून घेऊ. आपण जे आपण भाजलेलं आहे ना, एवढं आपण काढून घेणार आहे. तोपर्यंत आपला कांदा होते. आता आपण हे जे मसाला आपण भाजलेला आहे तो आपण काढून घेणार आहे.
आपण काय करणार आहे आता, याच्यात थोडं, या मसाल्यामध्ये थोडं तिखट आणि मीठ हे टाकून घेणार आहे. म्हणजे कसं मसाल्याला एकदम चव येईल. नंतर आपण वरून टाकणारच आहे, पण थोडं थोडं याच्यात टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर टाकून घ्यायचं थोडं. हे पहा, थोडं पाणी टाकणार आहे आपण. खूप छान भाजी होते, तुम्ही करून पहा एक वेळा. भरले ढेमसे खूप छान होते. हा आपला मसाला झालेला आहे, हे काढून घेणार आहे आता आपण. आपल्याला कांदा पण भाजायचा आहे, म्हणून आता सध्या आपण मिक्सर इथंच ठेवणार आहे. हे पहा, मसाला काढून घेऊ आता आपण. छान झालेला आहे मसाला. हे आता आपण ढेमस्यामध्ये भरणार आहे. हा मसाला हा तळून घ्यायचा आणि नंतर ढेमस्यामध्ये भरायचा. खूप छान होते ढेमशाची भाजी. कसा कोणताही भाजीपाला निघाला, म्हणजे सिजनेबल जेव्हा निघाला तेव्हा करून खाल्लाच पाहिजे. आता तर 12 महिने सगळ्याच भाज्या भेटतात. आधी नाही भेटायच्या, बरोबर ज्या सीजनवर आलं तेव्हाच भेटत होतं. पण आता सगळ्याच भाज्या 12 महिने भेटतात, म्हणून आपण केव्हाही ह्या भाज्या करू शकतो. आता आपण हे कांदा काढून घेणार आहे मिक्सरमध्ये. हा, आता आपण काय करणार आहे, कांदा पण काढून घेणार आहे. गॅस मी कमी केलेला आहे, याच्यातच आपल्याला मसाला भाजायचा आहे, म्हणून मी कमी केलेला आहे. खूप सुंदर भाजी होते. थोडं पाणी टाकू आपण याच्यात बारीक करायसाठी. खूप छान भाजी होते याची. आता आपला कांदा झालेला आहे.
आता आपण हे फोडणी देणार आहे. गॅस आपला चालू आहे. आपण याच्यात मसाला भाजून घेणार आहे आता. थोडस मसाला भाजायला मी आधी कमी तेल घेतलेलं आहे, कारण आम्ही भाजीत खूप कमी तेल वापरतो. तर ते कांदा वगैरे भाजायला कमी घेतलं, पण मसाला भाजायला आपल्याला थोडं तेल लागणार आहे, म्हणून मी अंदाजे 2 चमचे 2 पडी घेतलेला आहे. आता मी याच्यात हे फोडणी देणार आहे आपण. तर पहा, मी आता मोहरी टाकलेली आहे. हे पहा, मोहरी. एक चमचा मोहरी टाकलेली आहे मी. आणि आता मोहरी तडतडली म्हणजे त्याच्यात जिरं आणि आलं लसण तर आपण पेस्ट याच्यात बारीक करून घेतलेली आहे. आपल्याला आता आलं लसण टाकायची गरज नाहीये. तर हे पहा, आता आपण मोहरी आणि जिरं हे टाकलेलं आहे. आता आपण फोडणीसाठी कांदा टाकून घेऊ. थोडा कांदा होऊ द्यायचा. नंतर आपण याच्यात हे जे आपण कांद्याची पेस्ट केलेली आहे ते टाकणार आहे. हे पहा, हे पेस्ट केलेली आहे आपण. आता हे टाकणार आहे आपण. थोडा कांदा होऊ द्यायचा, नंतर मग ही आता पेस्ट टाकायची आपण. हे पहा, हे कांद्याची पेस्ट आहे. आपल्याला हे याच्यात मसाला भरायचा आहे ना, म्हणून थोडा आपल्याला मसाला जास्त लागते. हाच मसाला आपण अर्धा त्याच्यात भाजणार आहे आणि याच्यातच आपण भाजी करणार आहे, याच मसाल्यामध्ये. दुसरा मसाला तयार करायचा नाही आहे आपल्याला. तर हे कांदा झाला म्हणजे, कांद्यानं तेल सोडलं म्हणजे आपण याच्यात हा मसाला टाकणार आहे. नंतर आपण तिखट मीठ हळद टाकणार आहे. तर पहा, हा मसाला आपण तयार करत आहे. खूप सुंदर होते, तुम्ही करून पहा एक वेळा. आता याच्यात मी हे याचं लसण आहे, आलं आहे, जिरा आहे आणि धने हे पण याच्यात टाकून देणार आहे आणि मग हे पूर्ण भाजणार आहे. अर्धा आपण मसाला याच्यात टाकायचा. आता हे आपण हा मसाला भाजत आहे, तोपर्यंत आपण ढेमशेची तयारी करून घेऊ, कारण त्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे ना. तर ते आपण आता करून घेणार आहे. हे पहा, आता हे ढेमसे जे आहे ते आता आपण करून घेणार आहे. आपला मसाला होत आहे, तोपर्यंत पहा आपण काय करायचं. हे दोन्ही बाजूचे हे असे याचं हे काढून घ्यायचं. हे पहा, हे काढून घ्यायचे आणि याला हलकं असं छिद्र करायचं असं.
जास्त जास्त नाही कोरायचा, नाहीतर आतमधले पूर्ण मसाला निघून जाईल. जे बिया वगैरे आहे त्याच्यात टेस्ट येते, तर ते आपण जास्त नाही काढायची. फक्त थोडं आपण काढायचं. जास्त नाही, आपल्याला थोडा मसाला भरायचा आहे, तर आपण थोडंच काढणार आहे. हे पाहे ढेमचं थोडं खराब निघालेलं आहे, म्हणून आता मी हे नाही घेणार आहे. थोडं पाणी टाकून घेऊ. मसाल्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे. आपण आधीच भाजलेला आहे, म्हणून आपल्याला जास्त मसाला भाजायचा नाही आहे. हा पहा, मग आता हे आपण भेंडसे पण तयार करत आहे. नंतर आपण याच्यात मसाला भरून घेऊ. हे पहा, थोडं काढायचं, जास्त नाही काढायचं. आपण फक्त थोडा मसाला भरेपर्यंत आपण काढायचं, जास्त नाही काढायचं हे. आणि छान याच्यात मसाला भरायचा. हे पहा, हे इतकं छिद्र करायचं, म्हणजे याच्यात आपण मसाला भरणार आहे. तोपर्यंत आपला हा मसाला पण होत आहे. हे पहा, छान बरोबर गोल निघते. हे याने काढायचं. कारल्याचं पण मी कारल्याची भाजी केली ना, तर ते पण कारल्याचं मी बिया असेच काढले आतून, म्हणजे छान बरोबर जास्त हे निघत नाही. आणि आपण मसाला पण भरू शकतो व्यवस्थित. पहा, खूप छान भाजी होते ह्याची. करून बघा तुम्ही एक वेळा. हा हा, छान आता पूर्ण काढलेलं आहे मी हे. आता याच्यात आपण मसाला झाला, म्हणजे मसाला भरणार आहे आपण आपल्या ह्या ढेमच्यामध्ये. हे पहा, पूर्ण काढलेले आहे मी. हे पहा, आता याच्यात आपण मसाला भरू. मसाला भरायची पण आयडिया तुम्हाला सांगणार आहे मी, कसं भरायचं. खूप सुंदर भाजी होते.
थोडं थोडं आपण तिखट मीठ टाकलेलं आहे, म्हणून आता आपण जास्त तिखट मीठ टाकणार नाही आहे, याच्यात कमी कमी टाकू. थोडं वेळ लागते, पण भाजी खूप सुंदर होते. करून बघा तुम्ही एक वेळा, खूप सुंदर भाजी होते. आता आपला मसाला होत आलेला आहे. त्याच्यात आपण किंचित तिखट मीठ अजून टाकणार आहे थोडं. नंतर मग आपण आता हे जेव्हा फोडणी देऊ ना, मसाल्यात पाणी टाकू, ढेमच्यात मसाला भरल्यावर नंतर मग आपण टाकणार आहे. आता आपला मसाला झालेला आहे. हा थोडा आपण पाणी टाकून पाहणार आहे. आता आपण हा मसाला आहे ना, खाली उतरून घेणार आहे आणि हे भरणार आहे, ढेमच्यामध्ये भरणार आहे हा मसाला. हा मसाला भरणार आहे तोपर्यंत आपण फोडणीची पण तयारी करणार आहे. हे पाहता आपण याच्यात फोडणी देणार आहे. थोडंसं आपण तेल टाकून, जिरं मोहरी टाकून आता हे फोडणी देणार आहे. पहा, आता हे गरम होऊ द्यायचं, तोपर्यंत आपण हे मसाला पण भरायचा, याच्यात मसाला पण भरायचा. हे पहा, हे ढेमच्यामध्ये मसाला भरत आहे मी. पहा, खूप सुंदर भाजी होते ढेमच्याची. आपण याच्यात मसाला भरलेला आहे. हा मसाला त्याच्यात भरल्यावर खूप पूर्ण त्याचा
हे अर्क उतरते मसाल्याचा आणि खूप छान भाजी होते. आणि हा उरलेला मसाला मग आपण यालाच फोडणीला टाकणार आहे. हाच मसाला कामी येते. दुसरा मसाला तयार करायची गरज नाहीये. अर्धा आपण याच्यात भरणार आहे आणि अर्धा मसाल्याची फोडणी देणार आहे, फोडणी टाकणार आहे. तर पहा, आता मी हे भरत आहे झालेले आपले. खूप सुंदर भाजी होते. करून बघा तुम्ही एक वेळा. हे पहा, आता मी हे पूर्ण भरलेले आहे. मसाला पूर्ण भरून घेतलेला आहे याच्यात. आता मी हे फोडणी देणार आहे. आता हा आपला मसाला उरलेला आहे. हाच मसाला आपण याच्यात टाकणार आहे, याचीच भाजी करणार आहे. तर थोडं आपण फोडणी देऊ आधी. जास्त तेल नाही टाकायचं, कारण आज याच्यात आपण तेल टाकलेलं आहे. तर आता आपल्याला जास्त तेलाची गरज नाहीये. जिरा मोहरीचा तडका देऊ थोडंसं आपण. नंतर मग हे तेल आपलं गरम झालं म्हणजे त्याच्यात आपण मोहरी टाकणार आहे. हे पहा, मोहरी तडतडली म्हणजे थोडं जिरं टाकू आपण. आणि याच्यानंतर आपण हिंग टाकणार आहे. हिंग टाकला आपण आता. आता याच्यात थोडं तिखट मीठ टाकू आपण. थोडं, कारण आपण याच्यातही टाकलेलं आहे, मसाल्यात पण आहे. थोडं आपण टाकणार आहे, म्हणजे चवीनुसार. आता ह्याच्यात आपण आपले जे ढेमसे आहे ते आपण टाकून घेणार आहे एक एक एक. पहा, आता आपला मसाला सोडणार आहे आपण. जो उरलेला मसाला आहे तोच आपण आता याच्यात टाकणार आहे. दुसरा मसाला तयार करायची गरज नाही. तर पहा, हा मसाला उरलेला आपण ह्या ढेमशामध्ये सोडणार आहे. आणि थोडं पाणी आपण गरम करायला ठेवणार आहे. याच भांड्यामध्ये आपण ठेवून देणार आहे. याच्यात टाकायला हेच पाणी आपण टाकणार आहे याच्यात. खूप छान भाजी होते. तुम्ही करून पहा एक वेळा.
आता याच्यात आपण थोडं हे जे गरम पाणी ठेवलेलं आहे आपण भांड्यात, हे मसाल्याच्या भांड्यात, हेच आपण आता याच्यात टाकून घेणार आहे. अजून आपण पाणी ठेवून देऊ. थोडं थोडं पाणी टाकून आपण शिजवणार आहे, म्हणजे आपले ढेमसे लवकर शिजतील. तर पहा आपण आता याच्यात आता हे शिजवायला ठेवून दिलेलं आहे. याच्यावर झाकण ठेवून आपण याच्यात पण पाणी ठेवणार आहे गरम करायला, आणि ते पाणी पण आपण टाकून देणार आहे याच्यात. पहा खूप छान भाजी होते याची. वेळ लागतो पण खूप सुंदर भाजी होते. तुम्ही करून बघाच एक वेळा. आता मी पाणी सोडलेलं आहे याच्यात. आता याच्यात शिजू देणार आहे आपण. हे ढेमसे शिजल्यावर मग आपण काढणार आहे. खूप छान भाजी होते याची. पहा तुम्ही एक वेळा करून. हे भरले ढेमसे खूप छान होते. थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आपण. याला कमीत कमी 10 ते 15 मिनिटं लागणार आहे शिजायला. हे शिजल्यावर मग आपण भाजी काढून मी तुम्हाला दाखवणार आहे. आता हे पहा आता आपली भाजी झालेली आहे. हे ढेमशाची भाजी पहा किती सुंदर झालेली आहे. आता मी तुम्हाला काढून दाखवणार आहे. थोडीशी त्याच्यात हळद टाकणार आहे. आता मी आधी टाकली नव्हती, आता थोडी हळद टाकणार आहे. आणि थोडी कोथिंबीर टाकणार आहे वरून. हे कोथिंबीर टाकली नव्हती मी, हे वरून टाकली आहे. मसाल्यात आपण टाकली होती वाटताना. आता पहा मी हे वरून टाकलेली आहे. पहा आता ही भाजी मी काढून दाखवणार आहे. पहा भरले ढेमसे पहा किती सुंदर झालेले आहे. हे पहा मसाला ढेमसे खूप सुंदर भाजी झालेली आहे. पहा खूप सुंदर झालेली आहे भाजी. हे मसाला ढेमसा पहा किती सुंदर भाजी झालेली आहे. तुम्ही करून पहा एक वेळा. हे मसाला ढेमशाची भाजी. हे मसाला भरून याच्यात केलेले आहे मी भाजी. तर हे पहा किती छान झालेली आहे भाजी. खूप सुंदर मसाला ढेमसा पहा किती सुंदर भाजी झालेली आहे. मसाला ढेमशाची भाजी खूपच सुंदर झालेली आहे.